नमो नमः. आपण पाहत आहोत MA संस्कृत. मग ते फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर सगळ्यांनाच उपयोगात येणारा असा अभ्यासक्रम आता पाहणार आहोत की संस्कृत विषयाची संस्कृत भाषेचा परिचय काल आपण बघितला होता आणि त्याचंच आज थोडंसं आपण पुनरावलोकन करणार आहोत. जसं की आपण पाहिलं होतं जसे सगळ्याच भाषांमध्ये लिंग असतात तसेच संस्कृतमध्ये पण 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. त्यानंतर वचन 3 आहेत, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तर संस्कृतमध्ये एकवचन जास्तीचं आहे ते म्हणजे द्विवचन. मग एक देव, 2 देव आणि मग अनेक देव असं त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर पुरुष 3 आहेत, उत्तम पुरुष, मध्यम आणि प्रथम. ठीक आहे. त्याच्यानंतर काळ, त्याला आपण लकार असं म्हणतो, आपण पाहिलं होतं काळाला लकार म्हणायचं. तर काळ 10 आहेत तसे, म्हणजे लकार 10 आहेत. त्यापैकी आपण लट लकार म्हणजे कोणता काळ पाहिला होता? वर्तमान काळ. लुरुट लकार म्हणजे भविष्यकाळ आणि लंग लकार म्हणजे भूतकाळ असं आपण पाहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नाम जे आहे त्याला नाऊन जे इंग्लिशमध्ये असते, सगळ्यांचे नाव जे आहेत ते नाममध्ये येतात. मग कोणाचेही असेल ते सजीव वस्तूचं, निर्जीव वस्तूचं. त्याच्यानंतर सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी जे आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये प्रोनाऊन असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं होतं अव्यय पाहिले होते की जे 3ही लिंग, 3ही वचन, 3ही पुरुष काळमध्ये त्यांच्यामध्ये बदल होत नाही असे शब्द, त्याचे उदाहरणं पाहिले होते. अद्य, श्वः, यः, त्यानंतर यदा, तदा, यथा, तथा, यदि, तर्हि, यावत, तावत वगैरे असे त्याची उदाहरणं. पण एवढेच नाही आहेत अव्यय, याच्यापेक्षा खूप मोठी यादी आहे ती आपण उदाहरणादाखल पाहिले तेवढे. त्यानंतर आपण विशेषण पाहिले होते की मराठीमध्ये विशेषण जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा लिंगानुरूप त्याच्यामध्ये बदल होत नाही, पण संस्कृतमध्ये मात्र लिंगानुसार त्याच्यामध्ये बदल होणार. त्यानंतर आपण विभक्ती पाहिल्या होत्या की विभक्ती म्हणजे काय की नामाला लागून येणारे जे चिन्ह आहेत, नाम असेल, सर्वनाम असेल, त्यांना लागून येणारे जे चिन्ह आहेत, चाचीचे, चेचाची, नेहीशी, नेहीशी, सलाते, सलानाते, हे जे चिन्ह आहे मराठीमध्ये हे ज्या नियमाने लागतात त्याला म्हणतात विभक्ती. विभक्ती एकूण 7 आहेत. ते नंबरिंग आहे, म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर ते सगळं आपलं पाहिलं होतं. त्याच्यानंतर धातू पाहिले होते आपण की क्रियापद ला संस्कृतमध्ये मूळ क्रियापद जे असते त्याला धातू असं म्हणतात आणि मग त्याला प्रत्यय लागल्यानंतर मग तो क्रियापद तयार होतो. तर आपण गच्छ धातूचं पाहिलं होतं, जसं की गच्छ धातू आहे किंवा मग धातू लिहून घ्या काही. गच्छती, त्यानंतर आहे पठती, त्यानंतर आहे लिखती. अर्थ कळत असेल तुम्हाला काय आहे ते. पठती म्हणजे काय? वाचतो किंवा वाचते. नंतर लिखती म्हणजे लिहितो. लिख म्हणजे लिहिणे आणि लिखती म्हणजे लिहितो किंवा लिहिते. त्यानंतर पश्यती लिहून दाखवते. पश्यती म्हणजे पाहतो किंवा पाहते. ठीक आहे. त्याच्यानंतर पतती म्हणजे पडतो किंवा पडते. आपण जसा गच्छती पाहिला तसा दुसरा एक क्रियापद आहे आगच्छती. आगच्छती म्हणजे येतो. गच्छती म्हणजे जाणे आणि आगच्छती म्हणजे येणे. त्यानंतर आहे लिखती झाला, पठती झाला, पश्यती झाला, धावती. पठती म्हणजे वाचतो, धावती म्हणजे धावतो, कूर्दती म्हणजे उड्या मारतो, खेळती म्हणजे खेळतो. क्रियापदांसाठी एक पेजेस सोडून द्या. जसे जसे क्रियापद तुम्हाला माहिती होत जातील तसे त्याच्यामध्ये लिहत जायचे. क्रियापदही भरपूर आहेत. तर आपण प्रातिनिधिक तत्वावर काही पाहू. आता हे कोणत्या लकारमध्ये? सगळे लट लकारमध्ये, म्हणजेच वर्तमान काळ. हे जेवढे उदाहरणं आपण पाहिले ते सगळे कशामध्ये आहेत? लट लकारमध्ये.
आता एक दोन पेज सोडून द्या धातूचे, नंतर जे तुम्हाला नंतर माहिती होत जातील ते त्याच्यामध्ये ऍड करत जायचे धातू. तर हे झालं आपण लट लकाराचं पाहिलं, गच्छती. आता याला जर आपल्याला आपल्या भविष्य काळामध्ये म्हणायचं असेल तर याचं रूप होणार गमिष्यती. गमिष्यती हे कोणता लकार झाला? लुलूट लकार म्हणजे भविष्यकाळ. गच्छती, गमिष्यती, पठती, पठिष्यति, लिखती. हा कोणता काळ झाला? भविष्यकाळ. लुटलकार. हां, लुरुट असंही म्हणू शकता तुम्ही. लेखिष्यती. आता हे कसं लक्षात ठेवायचं? भविष्यामध्ये श आहे आणि इथे सुद्धा क्रियापदामध्ये श आहे. ठीक आहे, भविष्याचा क्ष येणार क्रियापदांमध्ये नेहमी. ठीक आहे, तर गच्छती, गमिष्यती, पठती, पठिष्यति, लिखती, लेखिष्यति. त्यानंतर करोति, करिष्यति. ठीक आहे, तर हा आहे लट लकार आणि हा आहे लुट लकार. हा आहे वर्तमान काळ आणि हा आहे भविष्यकाळ. ठीक आहे, आता मुलगा जातो असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार आपण? बालक शब्द आहे, बालकः गच्छति. आणि मुलगा जाणार म्हणायचं असेल तर बालकः गमिष्यति. असे वाक्य दोन लिहून घ्या. बालकः गच्छति, बालकः गमिष्यति. मग इथे बरेच अजून वेगळे कर्ते वापरू शकतो आपण. लेखकः लिखति, शिक्षकः पठति, युवकः करोति. करणे, युवकः करोति. ठीक आहे, हे वाक्य कसं आहे? याच्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद असं आहे. आता आपण कर्म टाकून कसे वाक्य बनवायचे ते पण शिकू. आता बघा कसं आलेलं आहे? शिक्षकः पठति. हेच भविष्यकाळामध्ये करायचं असेल तर शिक्षकः पठिष्यति. ठीक आहे, आता आपल्याला म्हणायचं की शिक्षक पुस्तक वाचतो, तर मग कसं होणार? शिक्षकः पुस्तकं पठति. शिक्षकः पुस्तकं पठति. मग हे काय आहे? हा कर्ता. हे काय आहे? कर्म. आणि हे काय आहे? क्रियापद. इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर हा सब्जेक्ट, हे वर्ब आणि हे ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे ऑब्जेक्ट आहे, हे सब्जेक्ट आहे आणि हे वर्ब आहे. हा सब्जेक्ट आहे, कर्ता सब्जेक्ट, कर्म ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट वर्ब. तुम्हाला इंग्लिश मध्ये कळते ते इंग्लिश मध्ये लिहायचं. आता इथे आहे लेखकः लिखति. आता लेखक पत्र लिहितो असं म्हणायचं असेल तर लेखकः पत्रं लिखति. लेखकः पत्रं लिखति. हेच वाक्य भविष्यकाळात करायचं असेल तर लेखकः पत्रं लेखिष्यति. ठीक आहे, आता इथे युवकः करोति. आता आपल्याला करायचे कार्य करतोय बघू. युवकः कार्यं करोति. सॉरी, हे अनुस्वार युवकः कार्यं करोति
आणि भविष्यकाळामध्ये युवकः कार्यं करिष्यति. ठीक आहे. तर आता आपण पाहिलं पत्रम नको ना. पत्रम इथे अनुस्वार आहे. म नको. मचा नियम काल काय पाहिला आपण की पत्रमच्या पुढे जर अलिखत किंवा वगैरे असा शब्द आला असता तर मग हा इथे म पूर्ण म्हणजे दिसला असता आपल्याला. इथे आता हे व्यंजन आहे म्हणून मग इथे अनुस्वार आला. तो नियम आहे म्हणजे अनुस्वाराचा. पुस्तकाला पण तसंच. पुस्तक वगैरे त्याच्या समोर कोण आहे ते पाहायचे. त्याच्या समोर व्यंजन आहे म्हणून व्यंजन आणि स्वर कळतात. अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम औ पर्यंत जे आहे ते काय आहे व्यंजन. ठीक आहे. आणि जे म्हणतो आपण क ख ग घ न च छ च न ड ठ ड ढ न प फ ब भ म त थ द ध न य र ल व श हे काय आहे व्यंजन. स्वर आणि व्यंजनांमध्ये काय फरक आहे. स्वर आहे ना. अ आ इ ई स्वर. अच्छा. हे व्यंजन. क ख ग घ हे व्यंजन. हे सगळे व्यंजन. आणि अम जो आहे त्याच्यावरती आपण देतो याला म्हणतात अनुस्वार. आणि आहा हे जे आहे ते आहे विसर्ग. हा अनुस्वार हा विसर्ग. हे स्वतंत्र कधीच येत नाही. हे कोणाला तरी लागून येतं. जसं की आपण बालकः लिहिलं हा विसर्ग आला इथे. हे दोन टिंब म्हणजे विसर्ग. हा वरचा टिंब म्हणजे अनुस्वार. ठीक आहे. पण आता समजा आपण मराठीमध्ये घंटा लिहितो. हा जो वरती अनुस्वार येतो तो हा अनुस्वार. पण संस्कृतमध्ये लिहिताना असं नाही लिहायला लागत. संस्कृतमध्ये लिहिताना घंटा असं लिहावं. तो एक नियम आहे. तो नंतर पाहू आपण. तर स्वर कोणते. अ आ इ ई उ ए ऐ ओ औ हे जे आहेत ते स्वर आहे. अम अनुस्वार, अह विसर्ग, त्याच्यानंतर क पासून तर नियमपर्यंत किंवा मराठीमध्ये ळ पर्यंत काय व्यंजन आहे. व्यंजन हे स्वरात मिसळल्यानंतरच पूर्ण होतात. जसं की क हा पूर्ण केव्हा होणार. क अधिक अ याच्याशिवाय क पूर्ण होत नाही. हा स्वर मिसळल्याशिवाय क पूर्ण होत नाही असं राहते. किंवा खा हा जो आहे क ख अधिक आ झाला तेव्हाच तो खा झाला. ठीक आहे. किंवा मग गी हा कसा तयार होणार. ग अधिक मोठी ई ही मोठी विलांटी आहे ही जी आहे. आणि ही लहान विलांटी समोरून जी येते ती हिला रस्व पण म्हणतात. हिला दीर्घ म्हणतात. ठीक आहे. याला पहिली विलांटी असेही म्हणतात. पण लक्षात ठेवायचं असेल तर ही छोटी विलांटी ही मोठी विलांटी. ठीक आहे. ही जी वर्णाच्या मागून येते ती मोठी. जी वर्णाच्या अगोदर येते ती छोटी. म्हणजे कसं होणार. ग अधिक लहान ई. ठीक आहे. तर असे हे व्यंजन तयार होतात. व्यंजनांना पूर्ण होण्यासाठी स्वरांची आवश्यकता असते. स्वर हे स्वतंत्र असतात. स्वरांना कुठल्याच म्हणजे वेगळ्या वर्णाची गरज नसते पूर्ण होण्याकरता. हे मराठीमध्ये आणि हिंदी संस्कृत सगळीकडे सारखं आहे. समजा हे जे वर्णरचना आहे. त्याच्यानंतर पहा आपण लट लकार पाहिला, दुट लकार पाहिला. त्याच्यामध्ये लंग लकार सुद्धा आपण पाहिला. पण लंग लकार जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तो थोडासा कठीण जातो. तर त्याच्याऐवजी आपण मग लंग लकार न वापरता भूतकाळाचे वाक्य आपण बनवू शकतो. तवक्तु प्रत्यय लावून. तवक्तु प्रत्यय लिहून घ्या. मग ते कसे लावायचे ते पाहू आता आपण. जसं की आपण पाहिलं बालकः गच्छति. वस्तू का अर्धा क त्याला क. बालकः गच्छति हे कशामध्ये झालं. लट लकारमध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये लट लकार. पण आपल्याला आता करायचं आहे भूतकाळ. पण आपल्याला लंग लकारमध्ये नाही करायचं आहे. ते थोडं कठीण आहे कारण की मग त्याच्याऐवजी आपण बायपास घेतला तो म्हणजे तवक्तु प्रत्ययाचा. तर इथे गच्छतीचं होणार गतवान. गतवान. बालकः गच्छति बालकः गतवान. मुलगा गेला होता असं म्हणायचं असेल तर काय होणार मग बालकः गतवान. प्रत्येक वेळेस सांगणार. पिबती पीतवान. पठती पठितवान. लिखती लिखितवान. ठीक आहे. पण आता इथे एक गोष्ट आहे की जर इथे बालिका असेल तर मग थोडं चेंज होणार तिकडच्या साईडला. इकडे नाही होणार. बालिका
इकडे गच्छती, इकडे पण गच्छती, बालकः गच्छती, बालिका गच्छती. पण जेव्हा तुम्ही इकडे भूतकाळामध्ये करायचं असेल तर बालिका गतवती, बालिका गतवती. ठीक आहे, म्हणजे पुल्लिंगाच्या वेळेस वान लावायचं आणि स्त्रीलिंगाच्या वेळेस वती लावायचं भूतकाळ करताना. ठीक आहे, वर्तमानात तसं काही नाही, वर्तमानात सेम आहे. गच्छती गच्छती, बालकः गच्छती, बालिका गच्छती, सह गच्छती, सा गच्छती. म्हणजे कोणी पण एक वचनात जर असेल तर गच्छतीच होणार. पण इकडे पुल्लिंगामध्ये गतवान, स्त्रीलिंगामध्ये गतवती. आणि हे एक वचनाचंच आहे, अनेक वचनाचं वेगळं आहे. अजून ते पाहू नये, नाही तर खूप कन्फ्यूज होईल मग तुम्हाला. लक्षात आलाय? तर आपण आता आज लट लकार, लंग लकार, सॉरी लट लकार, लुलूट लकार आणि तवक्तू प्रत्यय पाहिले. ते बालिकाच लागेल ना? बालिका गतवती. हां, बालिका लागेल ना तिथं बरोबर? बालिका. हां, इकडे हां, इकडे पण बालिका. ठीक आहे, आणि फुलस्टॉप असा देतात संस्कृतमध्ये. बालिका गच्छती, बालिका गतवती. आता फुलस्टॉप आहे का? हां, संस्कृतमधल्या हिंदीमध्ये कशी खडीपाय असते हां हां. तशी संस्कृतमध्ये अशी असते, पूर्ण विराम नसतो. जो आपण मराठीमध्ये जो पूर्ण विराम देतो त्याच्यासाठी हे. ठीक आहे, मग आज आपण काय काय पाहिलं? लट लकार, त्याच्यामध्ये गच्छती रूप होते. भविष्यकाळामध्ये काय होणार गच्छतीचं? गमिष्यती. आणि तेच आपल्याला भूतकाळ करायचं असेल तर बालकः गतवान, बालिका गतवती. ठीक आहे, आणि अहमच्या वेळेसही तसंच तुमचं. जर तुम्हाला म्हणायचं आहे की मी गेलो होतो तर अहम गतवान, पण तुला म्हणायचं असेल तर अहम गतवती, कारण तू मुलगी आहे. ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल? अहम गतवान, अहम पीतवान, अहम खादितवान, अहम लिखितवान, असे तुमच्या तुझं वतीवती लागणार प्रत्येकाचं. अहम लिखितवती, अहम पठितवती. ठीक आहे, तर इथपर्यंत आता आज आपण काय पाहिले? लट लकार, लुट लकार आणि लंग लकाराच्या जागेवर आपण काय केलं? तवक्तू प्रत्ययाचा उपयोग केला. काल आपण शिकलो होतो की स्वतःचं नाव संस्कृतमध्ये कसं सांगायचं है ना? लक्षात आहे कसं सांगायचं? जसं मी मला नाव सांगायचं असेल तर मम नाम श्वेता, मम नाम श्वेता. भवतः नाम किम? मम नाम मनोहर. हां, सम्यक. हां, तर प्रश्न विचारताना कसं विचारायचं आहे? भवतः नाम किम आणि भवत्याः नाम किम, तुमचे, असं जर म्हणायचं असेल. ठीक आहे, आणि काल आणखी एक वाक्य तयार केलं होतं तुम्ही अहमचं. अहम है ना? तर अहम समजा मला म्हणायचं आहे की अहम शिक्षिका किंवा अहम प्राध्यापिका. तर आता तुम्हाला जर विचारायचं की तुम्ही कोण, एक प्रश्न झाला की तुमचे नाव काय, दुसरा प्रश्न काय होणार मग तुम्ही कोण? तर त्याच्या वेळेस आहे भवान कह, अभियंता. हां, सम्यक. भवती का? हां, तर भवान आणि भवती. भवान म्हणजे तुम्ही, परंतु पुल्लिंग तुम्ही, आणि भवती म्हणजे पण तुम्ही, परंतु भवती म्हणजे पण तुम्ही, परंतु स्त्रीलिंग तुम्ही. हे पुल्लिंग आणि हे स्त्रीलिंग. तर इथे आहे आता अहम म्हणजे काय? मी, आय. भवान म्हणजे तुम्ही आणि भवती म्हणजे पण तुम्ही. आता मला तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही कोणतं कसं विचारणार? भवत. हां, मी भवान आहे का? हां, भवती का. ठीक आहे, का येणार. आणि पुरुषाला विचारायचं असेल तर भवान कह, कोण, पुल्लिंग आहे ना म्हणून मग भवान कह. आणि स्त्रीलिंगामध्ये भवती का, तुम्ही कोण. दोन्ही शब्दांचा मराठीमध्ये तर त्याचं भाषांतर केलं तर तुम्ही कोण, तुम्ही कोण. पण इथे पुल्लिंगात वेगळं आहे, स्त्रीलिंगात, म्हणून स्पेसिफाय करता येते आपल्याला ही गोष्ट. तुम्ही कोण, तुम्ही कोण. भवान कह म्हणजे तुम्ही कोण, भवती का म्हणजे तुम्ही कोण. पण हे आहे पुल्लिंग आणि हे आहे स्त्रीलिंग. म्हणजे समोरची व्यक्ती जर पुरुष असेल तर हा प्रश्न येणार भवान कह, आणि जर ती स्त्री असेल तर भवती का. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आता आपल्याला आणखी काही शब्द पाहू आपण संस्कृतचे सोपे सोपे, की ज्याने मग तुम्हाला वाक्य निर्मिती करता येईल. जसं की आपल्याला म्हणायचं इथे, इथे असं म्हणायचं असेल तर संस्कृतमध्ये म्हणावं लागेल
लेखनी अत्र अस्ति, अत्र म्हणजे इथे. लेखनी कुत्र अस्ति, लेखनी म्हणजे पेन. संस्कृतमध्ये लेखनीला, पेनला लेखनी म्हणतात. लेखनी अत्र अस्ति. वृक्षः तत्र अस्ति म्हणजे वृक्ष तिथे आहे. अस्ति म्हणजे आहे. ठीक आहे. लेखनी अत्र अस्ति, वृक्षः तत्र अस्ति. गंगा नदी अन्यत्र अस्ति. गंगा नदी इथेही नाही आहे, इथेही नाही आहे, दुसरीकडे आहे म्हणून मग अन्यत्र. ठीक आहे. वायू सर्वत्र. ठीक आहे. प्रकाशः सर्वत्र. वयम एकत्र. अंगुल्यः एक. वयम म्हणजे आपण. वयम एकत्र. अंगुल्यः एकत्र. कोणते कोणते शब्द झाले आता? अत्र, तत्र, अन्यत्र, सर्वत्र, एकत्र. आणि हे सगळं कुठे असं विचारायचं असेल तर शब्द आहे संस्कृतमध्ये कुत्र, कोठे. ठीक आहे. कुत्र म्हणजे कोठे. मराठीतलं नाही आपलं कुत्र, संस्कृतमधलं कुत्र म्हणजे कोठे. ठीक आहे. तर कोणते कोणते शब्द पाहिले मग आता आपण? अत्र, तत्र, अन्यत्र, सर्वत्र, एकत्र आणि कुत्र. ठीक आहे. आणि बरं. अत्र, तत्र, अन्यत्र, एकत्र, सर्वत्र आणि कुत्र. हा प्रश्नार्थक शब्द आहे. अस्ति आणि नास्ति पण घेऊन घ्या. अस्ति म्हणजे आहे आणि नास्ति म्हणजे नाही आहे, नाही आहे. जसं की शिक्षिका अस्ति, शिक्षकः नास्ति. ठीक आहे. किंवा मग फलकम अस्ति म्हणजे फळा, सुधाखंडः म्हणजे खडू नास्ति. ठीक आहे. किंवा मग लेखनी अस्ति, अंकनी म्हणजे पेन्सिल नास्ति. असे वेगवेगळे वाक्य आपण म्हणू शकतो. किंवा चषकः म्हणजे ग्लास, चषकः अस्ति, जलम नास्ति. किंवा तैलकूपी म्हणजे तेलाची बॉटल, तर तैलकूपी अस्ति, तैलम नास्ति. अस्ति म्हणजे आहे आणि नास्ति म्हणजे नाही आहे. ठीक आहे. मग आज आपण एवढे शब्द पाहिले. अत्र, तत्र, अन्यत्र, एकत्र, सर्वत्र, कुत्र. हे जवळपास मराठीशी मिळते जुळते आहे. तुम्हाला मी अर्थ फार सांगितला नाही तरी लक्षात येतील असे आहे. म्हणजे मराठीच्या खूप जवळचे शब्द आहेत असे. अत्र आपण हे पाहिलं ना की लेखनी अत्र अस्ति, इथे. स्यूतः अत्र अस्ति. मग जे तिकडे आहे दूर असेल त्याला आपण तिथे म्हणतो. तर वृक्ष तत्र अस्ति, पुष्पाणि तत्र सन्ति. अस्ति एक असेल तर अस्ति आणि खूप सारे असतील तर सन्ति असेही राहतं. आहेत ज्याला म्हणतो ना आपण, आहेत बहुवचन. अस्ति, सन्ति. जसं आता एक पेन असेल तर आपण म्हणणार लेखणी असती, पण खूप साऱ्या लेखणी असतील तर लेखण्य सन्ति बहुवचनामध्ये ते जाणार. त्याच्यानंतर आता आपण एकवचन बहुवचनी पाहून घेऊ. आता जसं आपण काल पाहिलं बालकः, युवकः हे सारे शब्द एक वचनात पाहिले, पण आपण जेही पाहिले ते अनेक वचनामधले पाहिले नाही. तर कसं होणार? बालकः, बालकाः. बालक म्हणजे एक मुलगा आणि बालकाः म्हणजे अनेक मुलं. ठीक आहे. युवकः काय होणार मग इकडे? युवकाः. नंतर पुरुषः, पुरुषाः. हे तुम्ही बहुवचन तुम्ही करून घ्या इकडे पुरुषाः. नंतर मी इकडे लिहिते लेखकः. काय होणार इकडे? लेखकाः. प्रत्येक वेळेस आहा आहा इकडे लावायचं. नंतर गायकः, चालकः, चालकाः. नंतर वाहकः, वाहकाः. नंतर धावकः, शिक्षकः, वैद्यः, देवः, सुधाखंडः. सुधाखंड म्हणजे खडू. चषकः,
म्हणजे ग्लास. तालह म्हणजे कुलूप. चाय चषक म्हणजे चहाचा कप. चषक म्हणजे काय? चषक म्हणजे ग्लास. ग्लास. हा, पेला याला म्हणजे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ग्लास. चाय चषक म्हणजे चहाचा कप. चहाचा कप होतो, चहाचा कप. कारण ग्लासमध्ये नाही पिलं जातं, कपात पिलं जातं. नंतर प्राध्यापक हो. हे असे सगळे पुल्लिंग बरेच नाव आहेत, त्याच्यासाठी पण एक पेज सोडून द्या. जसे जसे तुम्हाला भेटत जातील तसे तसे त्याचं एकवचन बहुवचन असं लिहत जायचं. हां, सांगा मग. मी एकवचनाचं वाक्य म्हणणार, तुम्ही अनेक वचनाचं सांगा शब्द. वैद्य हो. अनेक वचनात काय होणार? वैद्याः. पटापट सांगा. शिक्षक हो. शिक्षकाः. बालकः. युवकः. पुरुषः. लेखकः. गायकः. चालकः. वाहकः. धावकः. वाहक म्हणजे वाहून नेणारा, त्याला कंडक्टरलाही वाहक म्हणतात बरोबर. नंतर देवः. सुधाखंडः. सुधाखंड म्हणजे खडू. ठीक आहे. चषकः. तालः म्हणजे कुलूप. ताला इंग्लिश हिंदीमध्ये म्हणतात ना. नंतर चाय चषकः. प्राध्यापकः. लेक्चरर. ठीक आहे. तर हे झालं पुल्लिंग शब्दांचं एकवचन आणि बहुवचन. आता आपण स्त्रीलिंग शब्दांचं एकवचन बहुवचन बघूया. तुमच्या पण नावाचं होईल मग. सर मनोहर हो. मनोहराः. मनोहर नावाचे खूप सारे जर माणसं असतील, मनोहराः स्वतःच्या नावाचं करून पाहायचं काय होतं. नंतर पाहू आता आपण. जसं बालक पाहिलं तसं बालिका. बालिकाः. बालिकाचं काय होणार? बालिका. बालिकाः. नंतर छात्रा. छात्राः. लेखिका. लेखिकाः. आणि आता समोरचं तुम्ही लिहा अनेक वचनामधलं. गायिका. गायिकाः. मापिका. मापिका म्हणजे स्केल. मापिका. मापिकाः. डोला. डोलाः. डोला म्हणजे झोका. आपण तो झोका म्हणतो मराठीमध्ये, संस्कृतमध्ये ते स्त्रीलिंग आहे. ती झोका असं आहे. डोला. डोला म्हणजे झोका. 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 हां, झोके खेळतात ना. झोके. झोका. डोला. डोलाः. नंतर शिक्षिका. शिक्षिकाः. पेटिका. पेटिकाः. वाटिका. वाटिका म्हणजे गार्डन है ना. अशोक वाटिका आहे काय होतं ते गार्डन होतं. वाटिका म्हणजे गार्डन. पेटिका म्हणजे? पेटिका म्हणजे पेटी. पेटी. अच्छा. त्यानंतर आपले सगळ्यांचे नाव. तुझं नाव ओंकारांत आहे ना. आता माझं जे नाव आहे श्वेता. श्वेताः असं होणार. सीता. सीताः. माला. मालाः. कलिका म्हणजे कळी. कलिका. कलिकाः. ठीक आहे. असे सगळे शब्द येणार. इथे पण एक पेज सोडून द्या. जसे तुम्हाला स्त्रीलिंग शब्द दिसणार तसे तसे त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे. तेवढे एक पेज सोडून द्या. हे काय पाहिलं मग आपण? स्त्रीलिंग शब्दांचं अनेक वचन, एक वचन आणि अनेक वचन. तसे 3 वचन आहे. आपण द्विवचन सोडून दिलं कारण की ते सगळं जर आपण शिकलं तर काहीच लक्षात येणार नाही, सगळं गोंधळ होऊन जाईल म्हणून. तर अजून तिसरा लिंग कोणता आहे? नपुंसकलिंग. आता पहा नपुंसकलिंगामध्ये कोणते शब्द येतात? द्वारम. द्वारम शब्द येणार.
द्वारम म्हणजे दार. त्याच्यानंतर व्यजनम. व्यजनम म्हणजे पंखा. व्यंजनम नाही हा, व्यजनम. व्यंजनम म्हणजे खाण्याचा पदार्थ होऊन जाणार, तो नाही पाहिजे आपल्याला. व्यजनम म्हणजे पंखा. आणि वातायनम. वातायनम म्हणजे खिडकी. पण हे असेल ना मॅडम? हो ना. द्वारम, द्वाराणी. बहुवचनामध्ये खूप सारे दार असतील, काय होणार मग? द्वाराणी. व्यजनम, व्यजनानी. वातायनम, वातायनम, वातायनानी. हे पुढे लिहा तुम्ही आता. नंतर पत्रम, त्यानंतर चित्रम, पुष्पम, पुगीफलम. पुगीफलम म्हणजे सुपारी. पुगीफलम. फलम काय होणार? फलानी. पुगीफलम, पुगीफलानी, पुगीफल आणि फलम फलानी. तुम्ही आता याच्यानंतर जेव्हा पूजेत वगैरे बसाल ना, तेव्हा थोडं लक्ष द्या. हा पुगीफलम नावाचा शब्द आहे ना, ते ब्राह्मण उच्चारतात. येतात पुगीफलम, समर्पयामी वगैरे असं. समर्पयामी म्हणजे समर्पण करतो वगैरे असं. फलम म्हणजे फळ का? पुगीफलम म्हणजे हा सुपारी आणि फलम म्हणजे फळ. मला म्हणत वातायनम हे जे नाव पडलं. वातायनम. वातायन न माहिती. वातायनम. वातायनम. वातायनम म्हणजे खिडकी. वात म्हणजे वारा. आता पण हे जे नाव जे पडले, हे जसं वात म्हणजे वारा, हे याचा काही रिझन होता का हे नाव कसे पडले? वा संस्कृतच्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ आहे. व्युत्पत्ती ज्याला म्हटलं जातं ते वृत्तमध्ये आपण शिकू. तुम्हाला सेकंड सेमिस्टरला आहे ते. तर वातायन म्हणजे वारा येण्यासाठीच जे जागा आहे ती, म्हणून मग वातायन. व्यजनम आहे. विजयती इति म्हणजे फिरतोय बा तो, म्हणून मग व्यजनम. असं प्रत्येक शब्दाला अर्थ आहे काहीतरी. वात म्हणजे वारा आणि यनम चा पण अर्थ असतो. आयनम म्हणजे येऊ देणारा किंवा येण्याचं माध्यम असलेला असं. म्हणजे या शब्दाची खोड आहे. हो, प्रत्येक शब्दाची. कोणताही शब्द उच्चार तुम्ही संस्कृतमध्ये तो असा निरर्थक नाहीच आहे. काहीतरी त्याच्या, म्हणून तर संस्कृतला म्हणतात ना की खूप सुसंस्कृत भाषा आहे, परिष्कृत भाषा आहे. त्याच्या मागचं तेच आहे. आणि कोणत्याही शब्दाला काहीतरी डेप्थ आहे, म्हणजे ती त्याचं कारण आहे. तेच का बरं म्हणतात, दुसरं का काही नाही म्हणत असं. तर पाहिजे आपण आता हे नपुंसकलिंगी शब्द द्वारम, द्वाराणी, व्यजनम, व्यजनानी, वातायनम, वातायनानी, पत्रम, पत्राणी, चित्रम, चित्राणी, पुष्पम, पुष्पाणी, पुगीफलम, पुगीफलानी, फलम, फलानी. उपनेत्रम घ्या. उपनेत्रम म्हणजे चष्मा. उपनेत्रम, उपनेत्राणी, नेत्रम, नेत्राणी. सगळ्या याला नी लागल्या. आणि असं झालंय ते. आणि लागल्या. आणि द्वारम, द्वाराणी. हा म चालला गेला, तिकडे आणि असं लागलं. तर आता तुम्हाला आहे ना, मी 3 टेबल पाठवणार ग्रुपवरती. ते 3 टेबल लर्न करायचे आहेत. कोणते कोणते आहेत ते? देवचा टेबल पाठवेल मी तुम्हाला ग्रुपवरती. तो आहे अकारांत पुल्लिंग. काल आपण पाहिलं अकारांत, आकारांत, पुल्लिंग, स्त्रीलिंग. त्याच्यानंतर आहे माला. हा आहे आकारांत स्त्रीलिंग. तिसरा आहे वन. हा आहे अकारांत नपुंसकलिंग. तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक नेलं आहे ना आपलं आमोदचं, त्याच्यामध्ये आहेत हे सगळे शब्द. तरी मी ग्रुपवर टाकून देणार तुम्हाला.
तर उद्याला होमवर्क काय आहे, तुम्हाला हे 3 टेबल लर्न करून यायचे आहे. देव, मला आणि वन, त्याचे टेबल आहेत. म्हणजे असं देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, असा टेबल आहे तो तुम्हाला मग का लर्न करायचं आहे की कारण आपण 3 शब्द पाहिले आता, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर जेव्हा तुम्ही देवचा टेबल लर्न करणार तेव्हा देवसारखे जेवढेही काही शब्द असणार ते सगळे तुम्हाला चालवता यायला लागणार. तुमचं जे नाव आहे किंवा सगळे पुल्लिंगवाचक जे नावं आहेत, देशांचे जे नावं आहेत, पर्वतांची नावं आहेत, जे अकारांत नावं आहेत, ते सगळे तुम्हाला त्याच्यानंतर चालवता यायला मिळतील, म्हणजे चालवता येतील. नंतर जर आपण आकारांत शब्द लर्न केला तर जेवढेही आकारांत स्त्रीलिंग नावं आहेत, जसं माझं नाव आहे श्वेता, माला, जया, स्वप्ना, प्रियंका, असे जे नावं आहेत. आणि मग इकारांतसाठी मग नदी जो शब्द आहे ना तो टेबल तू लर्न करशील, म्हणजे तुझं नाव तुला चालवता येईल. सध्या मी 3 देते, नंतर अजून वाढवू आपण ते. हे 3 टेबल लर्न करायचे आहे आपल्याला. त्यांनी काय होणार मग की आपल्याला हे सगळे शब्द चालवता यायला लागतील. हे पुस्तक वाचायचं रोज, जे आपण 8वीचं दिलं आहे ना, हा बेसिक संस्कृत आहे सगळं, हे जे आपण आता शिकत आहे त्याच्यामध्ये.